आपल्याला मार्केटमध्ये होणारे बदल समजले पाहिजेत, जाहिरातींच्या प्रणाली बदलत आहेत त्या समजल्या पाहिजेत आणि ह्या जर समजून घेतल्या नाही, बदलते ट्रेंड जर आपण लक्षात घेतले नाही तर आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. आत्ता एकदा मी ITI कॉलेजला एका व्याख्यानाला गेलो होतो. मी विचारलं कोणकोणते ट्रेड आपल्या इथे शिकवले जातात. एक काळ ITI मेकॅनिकलमध्ये जर एखादा पोरगा त्यानं ITI केला आणि इंजिनवर काम करणारा जर पोरगा असला 10 गावात असा पोरगा भेटायचा नाही. आणि लोक म्हणायची गाडीच्या इंजिनचं काम करायचं ना, अरे इकडे तिकडे नका नेऊ, ते पाचोऱ्यात अमुक जण आहे ना, इंजिनचं काम तिथंच चांगलं करा. इंजिनवर काम करणारा फिटर मिळत नव्हता. आता इंजिनच उरणार नाही येणाऱ्या काळात गाड्यांमध्ये. आपल्याला बदलावं लागेल आणि जर आपण बदललो नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. एक आता राजकारणामध्ये अमोलदादा काम करतात. नवीन जुन्या निवडणुका आठवा. निवडणुका सुरू झाल्या का भिंती रंगवायच्या, मग भिंती बुक करायच्या, प्रचाराची यंत्रणा भिंती रंगवून व्हायची. नंतर फ्लेक्सचा जमाना आला. आता फ्लेक्सवरती उरलं नाही, आता हातात येऊन थांबलंय सगळं. विदिन अ सेकंद सगळा डिजिटल मीडियाचा वापर केला जातो. मला वाटतं येणाऱ्या काळाबरोबर जर आपण बदललो नाही तर आपण टिकू शकत नाही. आपल्याला मुलांना बदलवायचं आहे, पण हे बदलत असताना संस्कार, जुन्या काही चांगल्या गोष्टी त्या आपण येणाऱ्या पिढ्यांना देतो का? पुण्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली. एका ठिकाणी 2500 किलो ड्रग्ज सापडलं. पुण्यामध्ये शिकायला येणारी पोरं कुठून येतात तो शिकायला? नगर, नाशिक, सोलापूर, पाचोरा, जळगाव, धुळे, नांदेड, खेड्यापाड्यातनं पोरं तिथे शिकायला येतात. या पोरांच्या आजूबाजूला चांगलं वातावरण ठेवणं, आपल्या पोरांनी या गोष्टींमध्ये अडकू नये याच्यासाठी लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार करणं, चांगलं वाईट ठरवण्याची दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही पालकांची जबाबदारी आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या विषयांवरती बोला. चांगल्या चित्रपटांना पोरांना घेऊन जा, चांगल्या नाटकांना घेऊन जा, चांगल्या कीर्तन प्रवचनांना घेऊन जा, चांगल्या वेबसिरीज पोरांना दाखवा. कोटा फॅक्टरी नावाची एक वेबसिरीज आली आहे, कुणी पाहिली आहे का? 2-4 लोकांनी ती बघितलेली आहे. आता सॅम बहादूर नावाचा एक पिक्चर येऊन गेला, बघितलाय का? हा, काही लोकांनी बघितलेला आहे. चांगले चित्रपट बघितले पाहिजेत. सर मानेकशॉ यांच्या आयुष्यावरचा तो पिक्चर आहे. भारत पाकिस्तान युद्ध असेल, पाकिस्तान बांगलादेश फाळणी असेल, यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका होती ते सर मानेकशॉ, सॅम बहादूर. त्यातला एक सीन आहे, एक ज्युनियर ऑफिसर चुकून सिनियर ऑफिसरला सॅल्यूट करत नाही आणि मग त्या सिनियरला राग येतो आणि तो त्याच्या ज्युनियरला सांगतो, तू मला सॅल्यूट केला नाही, आता तुला पनिशमेंट आहे. आणि पनिशमेंट काय? तू 1000 वेळा मला सॅल्यूट करायचं. आता ते ज्युनियर सिनियरला 1000 वेळा सॅल्यूट करत असते आणि तिथून सॅम बहादूर चाललेले असतात. हा सगळा प्रसंग बघतात आणि विचारतात, हे काय चाललंय, हा सारखा सॅल्यूट का करतोय? तेव्हा त्या सिनियरला सांगितलं, हा माझा ज्युनियर आहे, यानं मला सॅल्यूट केला नाही आणि म्हणून मी त्याला पनिशमेंट दिली आहे, यानं मला 1000 वेळा सॅल्यूट करायचं. सॅम बहादूर सांगतात, ही आर्मी आहे, आर्मीमध्ये शिस्त लागते, ज्युनियरनं सिनियरचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. तुम्ही दिलेली पनिशमेंट अगदी योग्य आहे, यानं तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट केलाच पाहिजे. पण सॅम बहादूर म्हणतात, आर्मीचा दुसरा पण एक नियम आहे, म्हणजे काय? सॅल्यूटचा स्वीकार सॅल्यूटनंच करायचं असतं. हे तुम्हाला 1000 वेळा सॅल्यूट करेल, पण त्याचा स्वीकार करताना तुम्ही पण रिटर्न 1000 वेळा सॅल्यूट केला पाहिजे. एवढी मोठी माणसं किती जमिनीवर होती. हेच सॅम बहादूर जेव्हा आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा देशाचे राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब त्यांना भेटायला गेले आणि भेटल्यानंतर त्यांची विचारपूस केली. सॅम बहादूर असे कॉटवर झोपलेले होते, फारसं हालताही येत नव्हतं. विचारपूस केली तब्येतीची आणि जाताना कलाम साहेब म्हटले, फील्ड मार्शल, तुम्ही आर्मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात, तुमची काही तक्रार आहे का? त्यावरती मानेकशॉ म्हटले, प्रेसिडेंट, माझी एकच तक्रार आहे. काय? देशाचे राष्ट्रपती समोर उभे असताना मी आत्ता उठून उभं राहून त्यांना सॅल्यूट करू शकत नाही, एवढीच माझी तक्रार आहे. काय जगली ही माणसं.
मला वाटतं चांगले आदर्श जर पोरांच्या समोर प्रस्थापित करायचे असतील तर ते केवळ सांगून होत नाही, आमच्या वागण्यातून ते आम्हाला प्रस्थापित करता येतील का याचे प्रयत्न व्हायला हवेत. माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागत असतात. हे पोरींनो, तुमचं एवढं कौतुक केलं, पुढच्या दोघी तिघी तुम्ही दोघी शांत बसा. तुमचं एवढं कौतुक केलं, तुमच्यापेक्षा आमची पोरं हुशार आहेत. एक तरी पोरगा बडबड करतोय का बघा. ही तिच्या कानात काहीतरी म्हणाल, ती तिच्या कानात काहीतरी सांग. अजिबात कोणी बोलायचं नाही. आता बघू कोण जिंकतंय. आता मुलं पुढे आहेत सध्या, सगळे ताट बसा. पालक सभेला पोरं बोलवायलाच नको होती, ती जरा अडचण झाली. पालकांशी बोलावं का त्यांच्याशी बोलावं तेच कळे ना मला, पण हरकत नाही. सांगायचं तात्पर्य इतकं आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागणार नाहीयेत, आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत. आपल्या वागण्या बोलण्यातनं चांगले आदर्श येणाऱ्या पिढ्यांच्या समोर निर्माण करता येतील का याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण आपल्या संकल्पना लादू नका. पोरांना दिशा दाखवा, पण लादू नका. तू हेच केलं पाहिजे. आमच्याकडे एक सर्कस आहे आणि त्या सर्कसमध्ये वाघ सिंहाचे प्रयोग चालू असतात. एक लहान पोरगं एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन आलं आणि सर्कसच्या मॅनेजरला म्हटलं, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा झाला पाहिजे. सर्कसचा मॅनेजर म्हटला, लोक वाघ सिंह बघायला येतात, हे पिल्लू कोण बघेल? त्यानं सांगितलं, हे पिल्लू विशेष पिल्लू आहे. म्हटले कसं? म्हटलं, हे सुंदर पियानो वाजवत. त्यानं बॅगेतनं पियानो काढला, पिल्लाच्या समोर ठेवला. पिल्लू सुंदर पियानो वाजवायला लागलं. सर्कसचा मॅनेजर म्हटला, उद्या वाघ नाही सिंह नाही, उद्या पहिला प्रयोग या पिल्लाचा होणार. दोघांमध्ये गप्पा सुरूच होत्या. तेवढ्यात एक मोठं कुत्रं हॉलमध्ये आलं. पिल्लाला दातात उचललं, रागात अशी पियानोवरती लात मारली आणि पिल्लाला उचलून हॉलच्या बाहेर निघून गेलं. त्या सर्कसच्या मॅनेजरनं त्या पोराला विचारलं, हे कोण आहे आणि एवढा राग का? त्या पोरानं सांगितलं, ये इसकी माँ है और इसे डॉक्टर बनाना चाहती है. आपल्याकडे नियम आहे का? ज्याला डॉक्टर व्हायचंय त्यानं पियानो वाजवायचा नाही, ज्याला पियानो वाजवायचंय त्यानं डॉक्टर व्हायचं नाही. चायनामध्ये वयाच्या 11व्या वर्षी एक मुलगी बुद्धिबळामध्ये ग्रँड मास्टर होते. पत्रकारांनी तिला विचारलं, बाई तुझी आवड काय? जी मुलगी बुद्धिबळात ग्रँड मास्टर होते तिची आवड काय असेल? बुद्धिबळ. तिनं सांगितलं, अभ्यास करणं ही माझी आवड आहे. पत्रकारांना वाटलं अभ्यास पण बुद्धिबळाचाच करत असेल. तिला विचारलं, तू अभ्यास कशाचा करते? तिनं सांगितलं, परराष्ट्र धोरण, वेगवेगळ्या देशांमधले हितसंबंध याचा मी अभ्यास करते. या मुलांच्या लाईन क्लिअर आहेत. आमच्या अभ्यासाच्या जागा कोणत्या, आमचे छंद कोणते, उदरनिर्वाहासाठी अपेक्षित असणारी कौशल्य कोणती. मला वाटतं ह्या लाईन क्लिअर असल्या पाहिजेत, पालकांच्या, शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या. शिक्षकांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे पोरांच्या जडणघडणीमध्ये. आज इथे अनेक शिक्षक आहेत, शिक्षिका आहेत. मॅडम मला सांगा, दूधवाला जर तुमच्याकडं दूध द्यायला आला, तुमचं लक्ष कशाकडे असतंय? दुधाच्या मापाकडे असतंय. ते पण लक्ष तुमचं पहिल्या मापाकडे नसतं, त्याच्यानंतर ते वरतून एक फुकटची धार होतं. आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतंय. त्यानं ती दुसरी धार, पहिलं माप तर त्याच्या बापाला टाकावं लागेल. आपण ते सोडतोय का? पण वरतून ते एक फुकटची धार होतं, आपलं लक्ष त्या दुसऱ्या धारेकडे असतं. तसं सगळ्या शिक्षकांना शासनाच्या परिपत्रकानुसार, संस्थेच्या सूचनेनुसार काम करावं लागणार. पोरांच्या परीक्षा घ्याव्या लागतील, सिलेबस कंप्लीट करावा लागेल, शासनानं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्यात, BLO अमुक तमुक हे सगळं करण्याचं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लेकरांसाठी आपण काही वेगळी धार ओढतो का? या पोरांच्या जडणघडणीसाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का? सिलेबसच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मुलामुलींशी बोलतो का? ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल आणि त्या दिवशी जर तुम्हाला कोणी विचारलं तुमच्या आयुष्याची पुंजी काय, काय सांगायचं आहे का शिक्षकांना आपल्या आयुष्याची पुंजी? एवढी ग्रॅज्युएटी, एवढा फंड, पोराचं लग्न केलं, पोरीचं लग्न केलं, पोरीला 50 तोळे घातले, पोराला टेम्पो घेऊन दिला आहे. ही शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी नसते. शिक्षकाला 10 नावं ठणकून सांगता आली पाहिजेत आयुष्यात. ते परवा रणजित खेळलेला पोरगा आहे ना, माझ्या वर्गात होता.
खडूनच स्टंप आखून वर्गात क्रिकेट खेळायचा. मी मैदानावर घेऊन गेलो, पोरगा आता रणजी खेळतोय. ती इंडियन आयडल झालेली पोरगी आहे ना, वर्गात सुंदर गाणं म्हणायची, तिचे सूर ओळखले आणि पोरगी इंडियन आयडल झाली. ते परवा विधानसभेत बोललेला आमदार आहे ना, वर्गात मॉनिटर असायचा. मी सांगितलं राजकारणात ते पोरगा काल विधानसभेमध्ये बोलला. ही अशी 10 नावं आपल्याला आपल्या आयुष्यात सर सांगता आली पाहिजे, तर मला वाटतं ती शिक्षकाच्या आयुष्याची पुंजी आहे. शिक्षक असणं याच्यापेक्षा काय भारी असू शकतं मला सांगा. उद्या तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा, तुमच्यापैकी कोण कलेक्टर होईल, SP होईल, तुमच्यापैकी कुणी पोरांना उद्योगात असेल, व्यवसायात असेल, आणि तुमचे शिक्षक तुम्हाला कुठेही रस्त्यावरती, कुठे बाजारात दिसू द्या, 2 मिनिट आपण गाडी थांबवतो, पायाला हात लावतो, सर तुम्ही मला शिकवायला होतात. हे कुणाच्या नशिबात आहे मला सांगा. हे प्रेम शिक्षक सोडून दुसरं कोणाच्या नशिबात नाही. आणि म्हणून या पालक मेळाव्याच्या निमित्तानं मला शिक्षकांना विनंती करायची, हे इथं जे बसलेले पालक आहेत ना, यात कुणी शिकलेलं असेल, कुणी शिकलेलं नसेल, कुणाची पहिली पिढी शिकत असेल, कुणाची दुसरी पिढी शिकत असेल, यात कुणाला एखादं गणित सुटायचं नाही, कुणाला इंग्रजीतलं एखादं स्पेलिंग कळायचं नाही, पण यांची अपेक्षा आणि शिक्षकांवरचा विश्वास एवढा दृढ आहे. अरे शिंदेसाहेबांच्या शाळेत पूर्व गेलंय, अमुक अमुक शिक्षिका क्लास टीचर आहेत, मॅथला अमुक अमुक शिक्षक आहे, इंग्रजीला अमुक अमुक शिक्षक आहे, माझ्या पोराचं भविष्य उज्ज्वल आहे, ही अपेक्षा घेऊन ही माणसं सगळी तुमच्यापाशी आलेली आहेत. आणि ह्या अपेक्षांचं ओझं पेलावणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुणावर असेल तर ती शिक्षकांवरती. तुम्ही संस्थापकांजवळ जा, भांडा, आम्हाला हे अवेलेबल करून द्या, मला ते अवेलेबल करून द्या, आमच्या पोरांना ग्राउंड द्या, लॅबोरेटरी द्या, लायब्ररी द्या, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतील. पण त्या पोरांपर्यंत ते पोहोचवणं आणि त्यांच्या संस्कारांच्या बाबतीत काळजी घेणं, यासाठी मात्र शिक्षकांना काम करावं लागेल. तुम्ही किती नशिबान आहात बघा. मी नवीन स्वच्छता अभियानामध्ये काम करायचो, शाळेमध्ये जायचो आणि शिक्षकांना सांगायचो, हे स्वच्छतेचे 6 संदेश भित्तीपत्रक इथे चिकटवा आणि पोरांना हे समजून सांगा, पोरांना स्वच्छ राहायला शिकवा. त्यातला एक संदेश होता, जेवणाच्या अगोदर स्वच्छ हात धुतला पाहिजे. आणि सचिन तेंडुलकरला ब्रँड अँबॅसेडर करून शासनानं ते अभियान राबवलं होतं. आणि मग आम्ही सगळ्यांना सांगायचो की पोरांनी स्वच्छ हात धुतले पाहिजे. एक मॅडम, त्या बाईंनी इतकं मनावर घेतलं, ते म्हटले माझा सगळा वर्ग इथून पुढे स्वच्छ हात धुतणार, त्याशिवाय जेवणार नाही. जेवणाची सुट्टी झाली का बाई सगळ्या पोरांजवळ जायच्या, हात धु, त्याच्याशिवाय डबा उघडायचा नाही. आता सगळा वर्ग हात धुवायला शिकला होता. एक पोरग जरा उन्हाळ होतं, हातच धुवायचं नाही. बाई छडी घेऊन त्याच्या मागं पळायच्या, हात धु, त्याच्याशिवाय जेवायचं नाही. इकडून तिकडून ते पोरग हात धुवायला शिकलं, पण गडबड झाली. ते हात धुवायचं आणि बाईंच्या पदरा लिहून हात पुसायचं. बाई म्हटल्या कुठून पस्तावा झाला, मी याला हात धुवायला शिकवलं. बाई मुख्याध्यापकांकडे गेल्या आणि प्राचार्यांना म्हटल्या, सर तुमच्या सूचनेनुसार मी आता सगळ्या वर्गाला हात धुवायला शिकवलंय, पण एक पोरग इतकं खोडकर आहे, रोज माझी सगळी साडी खराब करतं, तुम्ही जरा त्याला ताकीद द्या. मुख्याध्यापक म्हटले, बाई तुम्ही काळजी करू नका, उद्या आपण त्याच्या आईला शाळेत बोलू आणि आईकडे तक्रार करू. दुसऱ्या दिवशी आईला शाळेत बोलवलं. मुख्याध्यापकांनी विचारलं, तुमचा मुलगा जेवणाच्या अगोदर रोज हात धुतो का? आईनं सांगितलं, एरवी नव्हता धुत, पण 8 दिवस झाले मी बघते रोज स्वच्छ हात धुतो. मग सरांनी विचारलं, आणि पुसतो कुठे? तिथे काही नॅपकिन, रुमाल, टॉवेल काही ठेवलेलं असतं. आई म्हटली, कशाचं नॅपकिन आणि रुमाल हो सर, तिथं रांजणावर हात धुताय, पळत पळत येत आहे आणि माझ्या पदराला हात पुसताय. मग सरांनी विचारलं, आणखी काही बदल तुमच्या मुलात झालाय का? आई म्हटली, हो आणखी एक बदल झालाय. म्हणे काय? अहो मी एरवी जर शेतावर जायला निघाले तर कमरेला असा पदर खुचून जायचे, आता पोरगं येते म्हणते, आई पदर असा कमरेला खोचायचा नसतो. आमच्या बाई कशा पिन करून येतात, तशी पिन बिन करून शेतावरती जायचं. एरवी माझे केस विस्कटलेले असायचे, आता पोरगं म्हणते, आई केस असे विस्कटलेले नाही ठेवायचे. आमच्या बाई कशा विणी करून येतात, तशी विणी करून तू शेतावरती जायचं. त्या मुख्याध्यापकांनी त्या बाईंना सांगितलं, बाई तुम्ही किती नशिबान आहात, हे पोरगं घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या बाईंना बघतं आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या बाईंमध्ये. याच्यापेक्षा काय पवित्र असू शकतं मला सांगा, याच्यापेक्षा काय पवित्र क्षेत्र असू शकतं?
तुम्ही फार नशिबवान मंडळी आहात. आणि आता शिक्षकांना पगार पण चांगले आणि का असू नयेत. शिक्षकांना चांगले पगार असलेच पाहिजे. आणि पगार वाढले कधी हो? 6व्या 7व्या वेतन आयोगानंतर जरा पगार बरे झाले. याच्या आधी काय पगार होते? माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. 2006ला रिटायरमेंटचा पगार त्यांचा 14-15 हजार रुपये होता. आता त्यांना पेन्शन असेल 30-35 हजार. पगार त्यांचा 14-15 हजार. नवीन नवीन नोकऱ्यांना लागलात. किती रुपयानं तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या हो? शिंदे सर, किती पगार होता पहिला? आणि शिक्षण सेवक लागलेले किती पगार होता? 3,000 रुपये. 2-3 हजार रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. बरं, नोकरदार म्हणजे एक जण नोकरीला लागायचा आणि 2 भाऊ गावाकडे शेती करायची. म्हणजे नोकरीला लागलंय ना, त्यानं फक्त स्वतःचं नाही बघायचं, त्यांना भावाला शेती घेऊन दे, त्याला पाईपलाईन करून दे, त्याच्या पोरांची शिक्षण बघ, त्याच्या पुरीचं लग्नाचं बघ. गावाकडचं पेशंट जर शहरात ॲडमिट असलं ना, सरांनी शाळेत जाता जाता डबा देऊन जायचं. पैसे नव्हते, जबाबदाऱ्या मात्र होत्या. बायको जर कधी म्हणली चला जरा जळगावला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडं. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं. मग गाडी वाकडी करायची. 5:30. आई किती वाजता उठते? 5 वाजता. 5 वाजता आईला उठून पुढचा अर्धा तास फक्त त्याला उठवायलाच जातो. उठ बाबा, बस बाबा, डोळे चोळ बाबा. ते म्हणते 2 मिनिटं तर झोपू दे, अजून 1 मिनिटं तर झोपू दे. आपला अर्धा तास त्याला उठवण्यात जातो. गाडी आल्यानंतर आपण त्याला गाडीत सोडवायला जातो. काय पोराची अवस्था असते? ते डोळे चोळतंय, इकडे बघताय, तिकडे बघताय. शाळेत पोरग जातं, डोळे चोळत जात. आणि मला आता शिक्षकांना विचारायचं, शाळेतली शेवटची घंटा वाजली, काय अवस्था असते पोरांची? कैदी तुरुंगातनं बाहेर पडावेत अशी पोरं उड्या मारत बाहेर पडतात. काय आनंददायी शिक्षणाची कोणती संकल्पना! पोरं उड्या मारत शाळेत आली पाहिजेत. आणि शेवटची घंटा वाजली ना, पोरं म्हटली पाहिजेत, अरे चा संपली होय शाळा, आता थेट उद्याच. हा भाव पोरांच्या मनामध्ये आला पाहिजे. इतकं आनंददायी शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि हे कधी होईल? जेव्हा पालक, शिक्षक, संस्था, आपण सगळेजण एकत्रित या शिक्षणावरती काम करू. सगळ्यांची भूमिका महत्वाची आहे. सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे की आम्हाला या पोरांच्या शिक्षणाच्या संदर्भानं काय निर्णय घ्यायचे. आणि आज जसे आलात ना, तसाच संपर्क, अगदी तसंच प्रेम तुम्ही तुमच्या या शाळेसोबत ठेवा. अमोलदादानं काही अपेक्षा व्यक्त केल्या, ते राजकारणात आहेत. ज्यावेळेस तुम्ही राजकीय पटलावरती काम करायला लागाल, त्यावेळेस शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावे लागतील. मगाशी ते बोलताना म्हटले की कोणतंही क्षेत्र असो, राजकारणाशिवाय पर्याय नाही. आणि अगदी खरं आहे, राजकारणाकडे बघायचा दृष्टिकोन आपला फार वाईट. माणसंच राजकारणी लोकांशिवाय तर काही आपलं उत्पन्न नाही. राजकारण हा समाजकारणाचा एक भाग आहे. आता कोणतं क्षेत्र असेल जिथं राजकारण नाही? आता शालेय व्यवस्थापन समितीच्या सुद्धा निवडणुका व्हायला लागल्या. परवा तर एका गावात तंटामुक्तीची निवडणूक झाली आणि त्यात भांडणं झाले. असं कोणतं क्षेत्र आहे? म्हणून राजकारणाकडे चुकीच्या अर्थानं न बघता सकारात्मक दृष्ट्या राजकीय व्यक्तींनी सुद्धा शिक्षणाकडे बघितलं पाहिजे. जेव्हा ही बघण्याची दृष्टी असणारी लोक राजकारणात येतील, यशस्वी होतील ना, तेव्हा हे दिवस बदलतील. आणि ते दिवस बदलण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. इथं बसलेले जे विद्यार्थी आहेत, आता मला शेवटचे 5 मिनिट तुमच्यासाठी बोलायचे. ताड बसा, चला बघू आता कोण जिंकते. आता मुली पुढे गेल्यात ना, आता शेवटचे 5 मिनिट. पोरांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, 9वी 10वीला तुम्ही आलात, तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली. एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला आली, बाप रागवत नाही, बाप चिडत नाही, बाप पोराला मारत पण नाही. तुम्ही छोटे होतात तोपर्यंत चुकलं तर वडील चापट मारायचे, हे निडबास. आता पोरगा एकदा खांद्याला आला, बाप मारत नाही. अशा वेळेला पोरांनो, तुम्हाला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेता आली पाहिजे. काय अपेक्षा असते तुमच्या वडिलांची? आज पालक सभेला हे सगळे तुमचे वडील इथे, आई सगळे इथे येऊन थांबलेले आहेत. काय अपेक्षा आहे तुमच्या वडिलांची तुमच्याकडनं?
पोरानं दर महिन्याला ₹1,00,000 आणून माझ्या हातात द्यावेत. वडिलांची अपेक्षा ही नाही आहे. वडिलांची अपेक्षा इतकीच आहे, माझ्या पोरानं इतकं मोठं व्हावं, त्यानं त्याच्या पायावर उभं राहावं, त्यानं त्याचं कर्तृत्व दाखवावं आणि एक दिवस असा यावा की लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे आत्तापर्यंत तुमची ओळख काय, अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमच्या आईवडिलांची ओळख झाली पाहिजे.